सूत्रांकडून अशी एक माहिती मिळते की एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आलेला आहे आणि हा फॉर्म्युला आहे ज्याचे जितके आमदार आणि खासदार त्याच्या संख्येवरनं। हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि या फॉर्म्युलामध्ये काय होऊ शकतं जाणून घेऊया। हा फॉर्म्युला कसा आहे तर भाजप किती जागा मागणार 115, कुणाचे उमेदवार कसे ठरतील तर जिथे ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत तिथे त्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील। शिवसेनेचे मुंबईमध्ये 14 आमदार आहेत, एका विभागामध्ये 4 नगरसेवक असतात सर्वसाधारणपणे, म्हणजे शिवसेनेच्या जागा 56 होतील। तर भाजपची कशी परिस्थिती, भाजपचे मुंबईमध्ये एकूण 15 आमदार आहेत, एका वॉर्डातले 4 नगरसेवक असं पकडून त्यांच्या जागा जातात 60 वरती। आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सध्या आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, कधी ही बैठक सुरू होते, काय माहिती मिळते? ज्ञानदा संध्याकाळी 7:30 वाजता मंत्रालय परिसरातच एका शासकीय निवासस्थानी ही बैठक घेण्याचं आता ठरलेलं कळतंय। या बैठकीला भाजपकडनं 3 आणि शिवसेनेकडनं 3 असे प्रतिनिधी असणार आहेत। शक्यता आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा या बैठकीला हजेरी लावू शकतात। जो फॉर्म्युला तू आता सांगितलास ह्याच फॉर्म्युल्याने पहल केली जाईल। भाजपकडून 114 जागांवर त्यांचा दावा आहे, त्यांना 50-50 अशी त्यांची जागा वाटपात मागणी असणार आहे। प्रथमतः पुढे वाटाघाटी करून ते 105 ते 100 पर्यंत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते, परंतु पहिला बॉल जो आहे हा शिवसेनेच्या कोर्टात असणार आहे आणि तो भाजपकडनं देण्यात येणार आहे। ऋत्विक, धन्यवाद या माहितीबद्दल।